नाही, राजकारणापेक्षाही राजकारण तर आहेच, पण ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमुळे आपण राजकारण करतो आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची स्थिती काय आहे आणि कोणामुळे आहे हे जरा निदान मराठी मीडियानं तरी देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना तुमच्या माध्यमातून तरी दिसू द्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवतीर्थावर आपण एक संयुक्त महाराष्ट्र दालन निर्माण केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास, ती संघर्ष गाथा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्यानं मराठी माणसाला प्रेरणा मिळत राहावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र दालनाची निर्मिती झाली. आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. तेव्हा एकसंघ शिवसेनेचे सर्व नेते एकनाथ शिंदे यांसह तिथे उपस्थित होते. 4.5 वर्षाच्या प्रशासनाच्या कारकिर्दीत, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत, प्रशासकीय काळ हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा काळ होता. ते दालन, संयुक्त महाराष्ट्राचं दालन पूर्णपणे दुर्लक्षित झालं, सडलं, तुटलं. आतल्या बहुमोल कलाकृती नष्ट झाल्या किंवा त्याला वाळवी लागली, भिंती सडल्या, छत तुटली त्याची. आणि प्रशासनाला, राज्याच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संयुक्त दालनाच्या प्रकल्पाची दखल घ्यावी असं वाटलं नाही. हे आमच्या 106 हुतात्म्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. मराठी माणसासाठी शिवसेना काय करते? शिवसेनेने बरंच काही केलं, त्यातलं दालन सुद्धा आहे. संयुक्त इतिहास निर्माण केला, इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. पण तुमच्या काळामध्ये हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला. काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर गेल्या आणि त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की काय अवस्था आहे. त्यानंतर तरी महापालिकेला जाग आली आहे का? मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ हे इकडे तिकडे फिरत असतं, अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असते, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जित अवस्था द्यावी असं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचं महाराष्ट्र प्रेम हे बेगडी आहे. आता महाराष्ट्र दिन येईल 1 मेला, तेव्हा हे सगळे जाऊन एक पुष्पचक्र हुतात्मा चौकात अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील. त्यांनी त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र दालनात सुद्धा यावं आणि जे शिवसेनेने घडवलं, जे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलं, त्याची काय अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावं. एवढीच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. साहेब, आज एक बातमी अशीच आहे महापालिकेशी संबंधित की नगरसेवकांना आता जवळपास 800 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तर या 800 कोटी निधीमधला काही भाग हा या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात यावा अशी तुम्ही अपेक्षा किंवा मागणी? नाही, हा निर्णय महानगरपालिकेनं घ्यायचा आहे.
मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्या दालनासंदर्भात. ही आमची शेवटची पिढी आहे ज्यांना तो लढा, तो संघर्ष, तो इतिहास याच्याविषयी आत्मीयता जाणीव आहे. आणि पुढल्या पिढीनं सुद्धा ते आपल्या हृदयात जतन करून ठेवावं म्हणून ते दालन उभं केलं. महापालिकेला काय भीक लागली आहे का? 90,000 कोटीच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या, त्या तुम्ही आता मोडून मोडून खातात. तुम्ही 1,000 कोटीची कंत्राटे पण रद्द केलीत परवा, असं कळलं मला. त्याच्यात तुम्ही 25% पैसे खाल्लेलेच आहेत. पण हे सगळे खाबुगिरी सुरू असताना कुणालाही संयुक्त महाराष्ट्र दालनाचा विचार करावासा वाटला नाही आणि विसरच पडला. कशा करता जय महाराष्ट्र म्हणताय? या राज्यकर्त्यांना जय महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकारच नाही. बोला. सर, बारामती पोटनिवडणुकीचा विषय आहे की अखेर काँग्रेसनं या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला आहे. त्यावरून पवार कुटुंबात 2 प्रतिक्रिया येत आहेत. पार्थ पवार असं म्हणतायत की काँग्रेसनं मोठी चूक केली आहे, काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवार असं म्हणत आहे की काँग्रेसचा अधिकार आहे, त्यांना उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार आहे. मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आहे आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी त्यांचं पुढलं राजकारण केलं. त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा. आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते. ते काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते. हा अलीकडचाच इतिहास आहे. नाही, राहुरीमध्ये सुद्धा प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असणार होते, मात्र ते भाजपचे नेते गेले, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी माघार घेतली. नाही, समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही. असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले? ते विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण. किती मोठे क्रांतिकारक आहे, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरे सुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत? अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत. ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे. रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र. हे काय समजून सांगणं? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात, माघार घ्या नाहीतर लढू नका, नाहीतर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला. आता जे या धमक्याला घाबरतात ते मागे जातात. सहज मिळत नाही राजकारणामध्ये सध्याच्या. तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशा करता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये, ही काय ट्रम्पशाही सुरू नाही इकडे. पण राऊतसाहेब, काल बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आपला निवडणूक उमेदवारी अर्ज भरत असताना शरद पवार यांच्या कुटुंबातलं तिथे कोणी दिसलं नाही किंवा त्यांच्या नेत्यांपैकी कोणी दिसलं नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांपैकीही कोणी दिसलं नाही. काय समजावं? शरद पवारांनी तर पाठिंबा दिला आहे, पण त्यांच्या मला असं वाटत नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून पाठिंबा दिला आहे. आमच्या सद्भावना त्यांच्याविषयी आहेत, त्या कुटुंबाविषयी आहेत, अजितदादांविषयी आहेत आणि त्या कारणानं शरद पवारांनी कौटुंबिक कारणानं आपला उमेदवार टाकला नाही.
शिवसेनेशी चर्चा झाली, म्हणजे माननीय उद्धवजीशी चर्चा झाल्यावर सुद्धा उद्धवजींनी त्यांच्या सद्भावना व्यक्त केल्या. पण शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्यांनी एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भातला FIR गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. नाही, पण राऊतसाहेब, आता बारामतीमध्ये जो काँग्रेसने उमेदवार दिला आहे तो काँग्रेसचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, काय समजायचं? आणि पुढच्या काळात प्रचार सुरू होईल तर अशा वेळेस प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मग हा सहभागी होणार का? हा प्रश्न तुम्ही मला काल विचारला, काल त्याच्यावरती मी उत्तर दिलेलं आहे. बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवायच आहे. बारामतीचा जो मतदार आहे तो शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल, एवढंच मी सांगतो. नाही, पण उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे की काँग्रेसचा? सध्या काय आहे? स्टेटस काय? काँग्रेसचा उमेदवार जो आहे हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस महाराष्ट्रात आहे किंवा राहुल गांधी, त्या काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे हे या क्षणी काँग्रेसचे उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीपासून दूर आहे. शिवसेना सुद्धा त्या निवडणुकीपासून आज जरी दूर असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दूर असली तरी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक आहेच ना. राष्ट्रवादी काँग्रेसनं लढण्यास नकार दिला म्हणून काँग्रेसनं उमेदवार दिलेला, लक्षात घ्या. तर तुम्ही पाठिंबा दिला नाही अजून काँग्रेसला तुम्ही अजून पाठिंबा दिलेला नाहीये म्हणजे त्या उमेदवाराला, आकाश मोरेंना. असं तुम्हाला कोणी सांगितलं? लवकरच माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहेत, मी सांगतो ना तुम्हाला. बरं, काल ज्या प्रकारे तुम्ही काँग्रेस संदर्भात संवाद केली त्याच्यानंतर नाना पटोले असं म्हणतात की जर मी काही गोष्टी बाहेर काढायला लागलो तर अडचण निर्माण होईल. त्यांनी बघा, ते नाना पटोले आहेत, त्यांनी कालचा अग्रलेख वाचला, त्यांनी आजचाही वाचायला पाहिजे. वाचनामध्ये सातत्य पाहिजे. वाचनामध्ये सातत्य असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही. त्यांनी आजचा सुद्धा अग्रलेख आवर्जून नाना पटोले यांनी वाचायलाच पाहिजे. कालचा वाचून काय होणार? सत्य का पुसलं जातं का? सत्य सत्य, जे घडलंय ते घडलं, पटलावर आहे. त्यांनी आजचाही वाचला पाहिजे आणि मग आपण बोलू. चला बोलिए. राहुल जी, सीसी को हटाने की जो मांग राज्यसभा और इसमें की गई संसद में, दोनों रिजेक्ट कर दिया गया है. आपको लगता है कि हमेशा से संसद में जो है विपक्ष की आवाज को दबाने की कोशिश? देखिए, अभी का जो चुनाव आयोग है उनको एक टास्क दिया है, बंगाल बीजेपी के झोली में डालने का एक टास्क दिया है, ये जो ज्ञानेश कुमार है. और ये टास्क इसलिए दिया है कि बंगाल बीजेपी कभी भी जीत नहीं सकती लोकतांत्रिक माध्यम से, डेमोक्रेटिक तरीके से. तो जिस ज्ञानेश कुमार को ये टास्क दिया है उसके खिलाफ अगर हमने अभियोग चलाने की बात की है तो जरूर सरकार उसको बचाएगी. सरकार ऐसे लोगों को हमेशा बचाती आई है जो लोकतंत्र की हत्या करते हैं, डेमोक्रेसी की हत्या करते हैं, जन भावनाओं की हत्या करते हैं. सरकार उनको हमेशा बचाते आई है. तो अब देखेंगे बंगाल में जो सुपारी लेकर काम कर रहे हैं बीजेपी की या सरकार की, वो चुनाव आयोग कहाँ तक सफल होता है. मुझे पूरा विश्वास है बंगाल की जनता उनके इरादे सफल नहीं होने देगी. ममता जी जो है पीएम का इस्तीफा मांग रही है, तो इंडिया गठबंधन में आप लोग भी हैं, तो आपका क्या स्टैंड है? देखिए, ममता बनर्जी एक शेरनी है. पश्चिम बंगाल में जिस तरह से सरकार उनके खिलाफ पूरी यंत्रणा का दुरुपयोग कर रही है, चुनाव आयोग से लेकर कोर्ट तक, वो महिला लड़ रही है. उनकी हर बात को हम समर्थन देंगे. पाकिस्तान की भाषा जो है कांग्रेस कह रहे हैं, मोदी जी का इतना बड़ा स्टेटमेंट है, तो मोदी जी की भाषा ट्रंप की भाषा है. जो ट्रंप पाकिस्तान को समर्थन दे रहा है, जो ट्रंप भारत को गुलाम कर रहा है, हाँ, उस ट्रंप की भाषा मोदी की भाषा है ना. देखिए, पाकिस्तान को मजबूत बनाने का काम प्रेसिडेंट ट्रंप कर रहा है भारत के खिलाफ, और हमारे प्रधानमंत्री ट्रंप के चरणों में बैठे हैं.
सर एक आखिरी सवाल, ट्रम्प ने बड़ा स्टेटमेंट कल दिया है कि आज मंगलवार आखिरी रात ईरान की हो सकती है और हमारा जो काम है वो पूरा हो जाएगा। ठीक है, अभी युद्ध है, वॉर है, ईरान से डर गया है। महासत्ता कहलाने वाले ये लोग जो है, ईरान जिस तरह से लड़ रहा है, चैलेंज एक्सेप्ट कर रहा है, पीछे नहीं हट रहा है और ट्रम्प की तूतू हो रही है, तो ये डर है उनका मन का। सर शेवटचा, बारामती इलेक्शन को लेकर के कांग्रेस ने अपने उम्मीदवार उतारे हैं। पार्थ पवार का सीधा बयान है कि इसका परिणाम कांग्रेस को भुगतना पड़ेगा। देखिए, उनके पिताजी की राजनीतिक यात्रा को पार्थ पवार ने समझना चाहिए। जब भी इस प्रकार से चुनाव हुआ है, बाई इलेक्शन हुआ है किसी के विधायक के मरने के बाद, तो अजित पवार वहां उनके पार्टी की तरफ से चुनाव लड़ते थे और कांग्रेस के साथ लड़ गए। उनके पुणे डिस्ट्रिक्ट में पिंपरी चिंचवड में जो चुनाव हुआ था विधायक लक्ष्मण जगताप के मौत के बाद, तो वहां भी अजित पवार ने कांग्रेस के समर्थन से वहां का चुनाव लड़ा था।